शिर्डीत 25 लाखांचा मांगूर मासा पकडला. स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई. केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेला सुमारे 4000 किलो मांगूर मासा जप्त करण्यात आला असून ट्रकसह एकूण 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे व त्यांच्या पथकाने शिर्डी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. दिनांक 3 मार्च रोजी निमगाव बायपास रोड नगर मनमाड महामार्ग येथे ट्रक क्रमांक WB 25M5023 ताब्यात घेण्यात आला. ट्रकमध्ये प्रतिबंधित मांगूर मासा आढळून आला. ट्रकमधील 4 आरोपींनी सदर मासा पश्चिम बंगाल येथून भरून खोपोली मुंबई येथे नेण्याची कबुली दिली. त्यानंतर ट्रक शिर्डी पोलीस ठाणे येथे आणून मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सौ प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांनी पाहणी केली असता तो मासा केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या आफ्रिकन मांगूर जातीचा असल्याचं स्पष्ट केलं. जप्त केलेले मासे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष ब्लिचिंग पावडर व मीठ टाकून जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले. स्वपन नियम डे वयवर्ष 36, मकबूल रौफ सरदार वयवर्ष 31, कुतुब आयुब मंडल वयवर्ष 35, मृत्युंजय मुकुल विश्वास वयवर्ष 27 तर मिराज पश्चिम बंगाल व इमाम भाई मुंबई हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी.